आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मुलांनो, गुन्हा करून माफी मागणं लय सोपं असतंय, पण त्याच्यानंतर चांगलं वागणं ही जबाबदारीचं असतंय। त्याच्यामुळं आता इथनं मोरं तुमची परीक्षा सुरू। पण चंदन, तू प्रूव्ह केला की तू खूप समजूतदार आणि हुशार मुलगा आहेस। थँक्यू। पण खरं सांगू का, तू ज्या दिवशी मला संधी दिलीस ना परत एकदा, त्या दिवशी मला जाणवलं की माझे विचार किती छोटे आहेत। नाही म्हणजे मी नेहमी श्रीमंती ही फक्त पैशात बघत होतो, पण एवढी मोठी चूक करून सुद्धा जेव्हा तुम्हाला एक दुसरा चान्स दिला, तेव्हा मला जाणवलं की खरी श्रीमंती तर ही आहे। आणि मी ठरवलं की आता हीच श्रीमंती मला पाहिजे, हेच कमवायचं, कारण त्यातच खरं सुख आहे। काय आजी, बरोबर ना? खरंय रे बाबा, पण तुझ्या कठीण काळात ही आमची गोड पोरगी अर्चू ती तुझ्या बरोबर होती। तिची साथ लय मोलाची होती तुला। काय आजी, काय आजी, काय बरोबर बोलतायत त्या। अगं, माझ्या इतक्या वाईट परिस्थितीत जर तुम्हाला साथ दिली नसतीस, मला सावरलं नसतंस, तर मला खरंच माहित नाही मी काय केलं असतं। आणि हा जो कार डीलिंग्सचा बिझनेस मी सुरू केलाय, तो पण तुझ्यामुळेच ना। काय अर्चना, तू बाकी भारी आहेस पोरगी। चंदन, तुला सांगू का, मी पोरगा असते ना, पटवलं असतं हिला। काहीतरी काय यार शिवा। अरे मग काय, नाही, पण मलाही या सगळ्यामध्ये एक चांगला मित्र मिळालाच। झालं, हिच्या डोळ्यातनं गंगा जमुना व्हायला लागल्या, म्हणजे समद व्यवस्थित झालेलं हाय। आता डोळे पुस आणि एक काम कर, देवाला साखर ठेव आणि गोडा धोडाचं काहीतरी कर। करते। मी निघते। अरे नाही, थांब। अगं, जेवून जा अर्चना। अरे नाही, आता तुम्ही सगळ्यांनी एकत्र वेळ घालवा, मी जाते। अजिबात नाही, तुझं काम संपलेलं नाहीये। यापुढे तू माझी बाजू घेणार आहेस, आणि आता फक्त याची नाही, माझी पण मैत्रीण आहेस। मग आता जेवून जा आणि ह्या पुढे हक्काने ह्या घरात यायचे। चाल। चंदन, बिझनेस कसा चालू आहे ते सांग। बिझनेस? हा, माझ्या पार्टनरलाच विचारा। म्हणजे भाई साहब, तू पार्टनर आहे याची? गावात यार फुल कमाल आहे। चला, चांगला चालू आहे ना बिझनेस, असा खूप मोठा होऊ दे। येस। बरं, तुमच्या गप्पा चालू द्या, मी जेवणाचं बघते। जेवण नाही ग, गोडधोडाचं हा ते बघ। मी पण मदतीला जाते। बापरे, बापरे बाप, काय सांगतो तू, डायरेक्ट तिच्या कानाखाली मारले? मग काय, बरं केलं, पण हे आधीच करायला हवं होतं, तर अक्कल तरी आली असती। खरं तर मला जेव्हा कळलं ना तू तिच्याशी लग्न करतोयस, तेव्हाच मला वाटलं ते काय ध्यान निवडलंय माझ्या लेकानी। पण मग नंतर मला कळलं काय ते गडगंजू श्रीमंत आहेत, पैसा आहे, ला चालवलंय डोकं। पण हे देसाई आहेत ना, सगळे हलकट आहेत। मला आजपर्यंत कुणी मान नाही दिला, मी घरात आहे काय नाही काय कुणाला काही फरक पडत नाही। अरे मला वाटलं किमान कंपनी तरी देतील। नाही, कंपनी काय आपण मिळवूच रे, पण आता एक पंचायत झाली हा सुहास। नाही म्हणजे आता तुझ्या बायकोला कळलंय, म्हणजे ती तिथे जाऊन पचकणार ना, सगळ्यांना सांगणार। नाही, तिच्यात एवढी हिंमत नाहीये। आत्ता नसेल, पुढे जाऊन आली तर? नाही, ही रिस्क आपण नाही घेऊ शकत। घरात कोणाला संशय यायला नको, आणि घरात कोणाला तरी संशय आला तर, किंवा हिने जाऊन सांगितलं तर, हे भूत आपल्याला आपल्या मानगुटीवर हवाय कशाला? मला सुद्धा कंटाळा आलाय आता हे असं टिकू 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 खेळत बसायचं। हे असं एक एक करून प्रत्येकाला संपवायचं कशाला हवंय? एकदाच सगळ्यांना संपवून टाकू, संपला विषय। आई, अगं पण त्यामुळे आपल्यावरचा संशय आणखीन वाढणार नाही का? सुहास, इतक्या लोकांना मारलंय, अजून पोलीस स्टेशनची पायरी नाही चढलेली। नको काळजी करू, एकदाच विष घालून सगळ्यांना संपवून टाकू। फक्त ते करत असताना काळजी घ्यायची की पुढे जाऊन आपण पकडली जाता कामा नये, संपला विषय। नाही आई, त्यांना एवढं सहज नाही मारायचं। मला त्यांच्या डोळ्यात ना भीती बघायची आहे। मला त्यांनी स्वतःचं मरण ना स्वतःच्या डोळ्यांनी पाहायला हवंय। नाही, पण मग हे सावधपणे करायला लागेल आपल्याला। आई,
माझ्या डोक्यात आयडिया आहे. या देसाईंचा एकदाचा विषय संपूनच टाक. काय झालंय? कसला एवढा विचार करतेस? बघितलं मी 2-3दा तंद्रीमध्ये होतेस. सॉरी सर. रॉकीचा विचार करतेस? तर ते विचार जाऊच शकत नाही. जोपर्यंत आरोपी सापडत नाही ना तोपर्यंत माझं डोकं शांत नाही राहणार. आणि सर तुम्हाला माहिती का, अपघात झाल्यानंतर असं बऱ्याच गोष्टी घडतायत, प्रश्न पडतात पण त्याची उत्तरं नाही सापडत. मला सांगशील जरा सविस्तर? सर माझ्या एक गोष्ट लक्षात आली की रॉकीचा जेव्हा ऍक्सिडेंट झाला ना तेव्हा आम्ही सगळे खूप धक्क्यात होतो. मी तर बधीरच झाले होते, मला काही आठवत नव्हतं. पण त्याच्यानंतर ना मी काहीतरी विचित्र अशा गुंगीत होते, मला काहीच आठवत नाहीये. पण सीताई आणि आशू तर मला म्हणाले की तू गॅलरीत जाऊन उडी वगैरे मारणार होतीस. काय? हो म्हणजे मी सीताई आणि आशू तर खोटं नाही ना बोलणार. पण मला याचं आश्चर्य वाटतं की हे नेमकं झालं कसं, असं कसं होऊ शकतं. मला आधी काही वाटलं नाही एवढं, मी फार विचारही नाही केला. पण आज जेव्हा मी संपदाशी बोलले ना तेव्हा ती पण मला म्हणाले की मला पण असंच होत होतं, मलाही काही आठवत नाही, मी पण गुंगीत होते. हा योगायोग नसू शकतो ना. म्हणजे तुला संशय आहे की या सगळ्याच्या पाठीमागं काहीतरी विचित्र घडतंय किंवा तुम्हाला मुद्दामून कोणीतरी गुंगीत ठेवलंय. वाटतंय सर, पण असं पूर्णपणे पटत पण नाहीये, कारण मी काही असं औषध वगैरे खाल्लं नाही. औषधाचा प्रश्न नाही, औषधामुळे नाही झालंय हे. खाण्यापिण्यातून कोणीतरी जाणीवपूर्वक तुम्हाला काहीतरी दिलेलं आहे. तुला आठवते आता गेल्या 2-4 दिवसात तुला कोणी काहीतरी खायला दिलंय किंवा असं काही प्यायला दिलेलं? नाही सर, मला काहीच आठवत नाही. गुंगीत असल्यामुळं आठवणं हे शक्य नाही. पण मला असं वाटतं की कोणीतरी जवळचं माणूस विश्वासातलं त्यांनी तुला काहीतरी खायला दिलंय किंवा प्यायला दिलं ना, त्याच्यातनं हे गुंगीचं औषध दिलं गेलेलं आहे. आठवतंय का तुला काही? बघ ना, जरा डोक्याला ताण देऊन बघ ना. खूप प्रयत्न करते पण मला एक कळत नाही, असं जवळचं कोण कसं करेन. वंदे, काय हो? जरा इकडे ये ग. काय झालं? काय झालं नाही, इकडे ये जरा. काय झालं? जय देव जय देव. बोला. काय नाही, जरा बस इथं. हो नाही, कामं पडली आहेत, नंतर बसते. ए, काम करायला लेख आहे ना तुझी, मग बस इथं जरा. नाही, आज खरंच मनापासून काम करते हा पोरगी. करती का नाही मनापासून काम, मग करू दे की. आता ना आपल्या दोघींचे दिवस आराम करायचे, ते बघ असे पाय ठेवायचे आणि आराम करायचा आपण दोघींनी. हे असे पाय ठेवा आणि तुम्ही छान आराम करा. मी कामाचं बघते, खूप कामं पडली आहेत. गाढवा पुढं गायली गीतान कालचा गोंधळ बरा होता. आता 1 मिनिटापूर्वी हिला सांगितलेलं कळत नाही. आई काय म्हणाली बाई आजी? तू जा, मी करणार आहे सगळी काम. अगं त्यांना बोलू दे गा, असं कधी असतं का? जरा मदत करू दे मला, चल. यापुढे असंच होणार आहे, मी सगळं करणार आहे, तू आराम करणार आहेस. चल जा. अगं नाही, कामं करू दे, चंदन येईल. आवरू पटापट, चल. हॅलो आजी, काय चाललंय?